माझ्याकडूनच असं कमी होतं काय माहिती, करायला जातोय का नाही होतंय एक. आता बघा शेळ्या किती आनंदाने घास खाऊ राहिल्यात, कारण की आज आपण पहिल्यांदी घास कापला होता, कारण की आज त्याची जावळ कापणी होती. ऑफकोर्स आता ते वेळाने कापित असतात बरं का. मी गेलो होतो तिथं कात्री घेऊन. आता कमून काय तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे कळूनच जाईन. रामकृष्णारी मंडळी, आता सकाळीच मला मुरुम व्हायचा होता शेळ्याच्या शेडमध्ये, कारण की ना थोडी जागा राहिली होती. 20-25 डंपर बसणार होते आपले छोटे डंपर मस्तपैकी. मग ते 1-2 तासात टाकून घेतले. घामाघूम झालो होतो. म्हणलं आता काहीतरी पेटपूजा झाली पाहिजे भाऊ, कारण की काम तर झालं होतं. मग काय भाऊ, मस्तपैकी इडलीचं पीठ तयार करून ठेवलं होतं. भांड्यात पीठ टाकलं, इडल्या करून घेतल्या. म्हणलं आता इडल्या खाल्ल्या का तोटरा बसन. मग चटणी पण करून घेतली मस्तपैकी. बाबाला म्हणलं बाबा इडली खायची. बाब म्हणतात नेकीवर पूछपूछ ला इधर. बाबांनी मस्तपैकी पाहिला घास खाल्ला. बाबाला म्हणलं कशी झाली इडली. बाब म्हणतात एक नंबर झाली, काय विषय नाहीये. नंतर मी एक घास खाल्ला, नंतर कळलं मला त्यात थोडं मीठ कमी होतं. बाबाला म्हणलं मीठ कमी का. बाब म्हणतात नंतर मग हा राव मीठ कमी आहे. आता विशेष म्हणजे इडली इतकी भारी झाली होती, आमच्या जीवावर आलं होतं खायला, पण तिची टेस्ट इतकी होती की मनच भरलं नव्हतं. मग नंतर म्हणलं चला आता आपल्याला घास कापायला पण जायचंय. जास्त काही नाही बरं का, मला जावळ कापणीचा घास आहे ना वेळेने कापता येत नाही, कारण की माझ्याकडून उपटतो. त्याच्यामुळे मी कात्री घेऊन गेलो होतो तिथं. आता चला शेळ्यांना मस्तपैकी टाकलाय. शेळ्या मस्तपैकी खवरायल्यात. जास्त ना खाऊ नाही तर झालं.